बातमी अर्थातच विधिमंडळ अधिवेशनाची। विधिमंडळाचं अधिवेशन आज पुन्हा राजकीय आखाडा बनणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। कारण काल विधानसभाध्यक्ष दालनात झालेला गोंधळ आणि सभागृहातल्या गैरवर्तवणुकीवरून भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय। या कारवाई विरोधामध्ये पुणे, नागपूरसह राज्यभरामध्ये भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। तर तिकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही सुरुवात झाली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये आजचं अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी काय रणनीती ठरतीये हे पाहावं लागेल। तर इकडे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच भाजप आमदार ठिय्या आंदोलन करतायत। कालच्या आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईचा घोषणाबाजीतून निषेध केला जातोय। विधिमंडळ परिसरात जाऊयात। आमचे प्रतिनिधी नवनाथ बन सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, भाजपची भूमिका काय? कामकाजात भाजप सहभागी होणार का? प्रज्ञा, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे म्हणायला लागेल, कारण भाजप सभागृहाच्या पायऱ्यावर प्रति अधिवेशन भरवणार आहे आणि त्याची पूर्णपणे तयारी सुरू आहे। आपल्यासोबत दरेकर आहेत। काय भूमिका आता या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष प्रतिरूप स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्ही भरवतोय आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी आमच्या या प्रतिरूप विधानसभेच्या अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या आमच्या प्रतिरूप विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती या ठिकाणी आमच्या सभागृहाच्या वतीने करण्यात येत आहे आणि त्यांनी सर्व या विधानसभेचं कामकाज जो त्या ठिकाणी अन्याय हात होतोय त्याचं प्रतिबिंब म्हणून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र या ठिकाणी घ्यावी। प्रज्ञा, आपण बघू शकतो की भाजपच्या वतीनं प्रति अधिवेशन भरवण्यात येते। कालिदास कोळंबकर आहेत, हे विधानसभेच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी आहे। काल ज्या पद्धतीनं भाजपला सभागृहामध्ये बोलू दिलं जात नाही त्याचा आरोप करत भाजपच्या वतीनं अशा पद्धतीचं प्रति अधिवेशन भरवलं जात आहे। अध्यक्षपदी कालिदास करण्यात आली आहे। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याशिवाय भाजपचे सगळे आमदार उपस्थित आहेत आणि या प्रति अधिवेशनात भाजपची भूमिका मांडणार आहेत। इथे सगळ्या नेत्यांची भाषणं सुद्धा होणार आहेत, जे भाषणं करून सगळे नेते ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारनं कामकाज केलंय त्याचा निषेध करण्यात येणार आहे। थोड्याच वेळात या भाषणाला सुरुवात होतील। एक एक नेते भाषण करून या ठिकाणी आपली भूमिका मांडतील आपल्यासोबत आणि या भूमिकेच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं आहे। आणि ज्या पद्धतीनं 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय त्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या संदर्भातली कारवाई करण्यासाठी 12 आमदारांच्या निषेधात 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधात भाजपच्या वतीनं आंदोलन। ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, स्वप्नील लोणकरची हत्या आणि कोविडमध्ये झालेला भ्रष्टाचार अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी आवाज उठवला जाईल। तर आपण बघू शकतो की वेगवेगळ्या मुद्द्यावरून हा आवाज उठवला जाणार आहे आणि या ठिकाणी प्रति अधिवेशन सभागृहाच्या पायऱ्यावरच या ठिकाणी भरवलं जाणार आहे। त्यासाठी भाजपचे नेते आहेत ते एकवटले आहेत। इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीनं पायऱ्यावर प्रतिरूप अधिवेशन होत असेल, याच्या आधी कधीही अशा पद्धतीनं अधिवेशन झालं नव्हतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी विखे पाटील आहेत। काय भूमिका आहे? असं की लोकशाहीच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांचा गळा घोटण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे। एक तर मुळातच सभागृह 2 दिवस अधिवेशन फक्त 2 दिवस घ्यायचं आणि 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने सदस्य निलंबित करायचे। शेवटी आमचा किती सरकारनं आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, आम्ही ते होऊ देणार नाही। म्हणून आज ही सभागृहाची बैठक आम्ही या ठिकाणी भरवतोय। राज्यापुढे ओबीसी आरक्षण आहे, मराठा आरक्षण आहे, शेतकऱ्यांची लूट होते, वाढत्या महागाई, वाढत्या खतांच्या किमती आहेत, बियाण्याची फसवणूक आहे, पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अक्षरशः लुटलेला आहे। आज दूध उत्पादक शेतकरी वाऱ्यावर आहे, एमपीसी मधले मुलं आत्महत्या करतायत, इत्यादी गंभीर विषय आहेत। पण सरकारला लोकांच्या प्रश्नासाठी सभागृहासमोर जायची तयारी नाही आणि म्हणून 2 दिवस अधिवेशन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी कारणं सांगून, खोटे कारणं सांगून सदस्य निलंबित करायचे। या प्रति अधिवेशनात सगळ्यांची भाषणं होतील, सगळ्या नेत्यांची। आता वेळ कसा मिळेल त्याप्रमाणे आम्ही निर्णय करू शेवटी त्याप्रमाणे। पण शेवटी हे जे सभागृहाच्या सार्वभौम सभागृहामध्ये जे आम्हाला मांडायचं आहे, राज्याच्या जनतेच्या हिताचं मांडायचं आहे
ते या ठिकाणी मांडणार आहोत. धन्यवाद सर. तर या ठिकाणी विखे पाटील यांनी सांगितलंय की या सभागृहामध्ये सरकारच्या विरोधात जे काही मुद्दे मांडता आले नाही ते मांडत आपल्यासोबत आहेत सुरेश धस. काय मांडणार तुम्ही आज? हे सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. हा, लोकशाहीच्या या प्रथा आणि परंपरेमध्ये रामशास्त्री प्रभूंच्या जागेवर बसलेली व्यक्ती जर आतमध्ये जाऊन आमदारांना शिवीगाळ करत असेल, बंद करा सगळे. सुरुवातीचे शिवीगाळ हे आमदारांनी दिलेली आहे, आमदारांना भास्कर जाधवांनी केले. तर भाजपच्या वतीनं सांगितलं जातं की ज्या पद्धतीनं आमदारांचं निलंबन झालंय, शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, या सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नावर अभिरूप विधानसभा अशा पद्धतीचं प्रकार अभिरूप विधानसभा भाजपच्या वतीने सुरू करण्यात आली आहे आणि त्या अभिरूप विधानसभेच्या माध्यमातून सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आपली भूमिका मांडतील, जेणेकरून सभागृहामध्ये भाजपला बोलू दिलं जात नाही. 12 आमदारांचं निलंबन केलं, परंतु आता बाहेर विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून अशा पद्धतीचं अनोखं आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय. मागे बॅनर सुद्धा अभिरूप संसदेचा बॅनर सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलण्यासाठी उभे राहिलेले आहेत. विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिलेले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलायला उभे राहिलेले आहेत. होईल नाही होऊ दे. दृश्य सध्या आपण पाहतोय, एकीकडे अधिवेशनाचं कामकाज विधानसभेमध्ये सुरू झालेलं आहे ते लाईव्ह पाहतोय, तर दुसरीकडे सरकारचा निषेध करण्यासाठी आणि काल 12 आमदारांवर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी भाजपनं अभिरूप विधानसभा ही विधानसभेच्या पायऱ्यांवरतीच स्थापन केलेली आहे. तिकडे भाजपचे जे सगळे आमदार आहेत ते उपस्थित आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोट कलम 1 मधील खंड ब अनुसार तर सरकारचा निषेध करण्यासाठी, सरकारच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी भाजपनं अभिरूप विधानसभा स्थापन करत सभागृहाच्या बाहेरच हे अनोखं आंदोलन सुरू केलंय. खरं तर इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीनं अभिरूप विधानसभा स्थापन केली जाते विरोधी पक्षाकडून आणि त्याद्वारे सरकारचा निषेध केला जातोय. काल ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळ सभागृहामध्ये खूप मोठा गदारोळ झाला. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. अर्थातच हे निलंबन हे बेकायदेशीर आहे अशी भाजपची भूमिका आहे आणि त्या विरोधात भाजपनं आज आंदोलनही पुकारलेलं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सभागृहात घोषणा देऊ नका पुढे. माननीय अध्यक्ष महोदय, या प्रकारे या ठिकाणी सरकारचा अन्याय चाललेला आहे. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या महाराष्ट्रामध्ये समाजाचे प्रश्न असतील, मागासवर्गीयांचे प्रश्न असतील, विम्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, एमपीएससीचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवर अध्यक्ष महोदय, सध्या आरोपाखाली आमदारांना सस्पेंड केलं जात आहे.
अशा गोष्टी सांगून आदांतपणे खुर्चीवरनं खोटं बोलून या ठिकाणी आमदारांना सस्पेंड केलं जात आहे आणि म्हणून आज या विधानसभेमध्ये मी या सरकारचा आणि धिक्काराचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवतोय. हा जो प्रस्ताव आहे हा जो प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतोय या सरकारच्या विरोधात मी आपल्याला विनंती करतो की आपण या प्रस्तावावर चर्चा सुरू करावी आणि ज्या प्रकारे या सरकारचा कारभार चाललाय त्या संदर्भात अनेक सदस्यांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायचं आहे. या जुलमी सरकारच्या विरोधात या वसुली आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात पर्दाफाश करायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण ज्या सदस्यांनी आपल्याकडे नावं दिली आहेत आमच्या वतीनं त्या सदस्यांना या ठिकाणी या प्रस्तावावर आपलं मत मांडण्याकरता संधी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. आजच्या ह्या प्रसंगी प्रस्ताव मांडण्याची विषय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या विषयाच्या बाबतीत चर्चा केली आहे आणि आमचे विखे पाटील साहेब ह्या चर्चेमध्ये भाग घेतले. थोडा सेंटर लेफ्ट साइड बस त्यांना संबोधित सर टुवर्ड्स द स्पीकर सर. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभेचे आपले सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो या ठिकाणी प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याकरता मी उभा. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं आहे की परत कृपया आम्हाला थांबून काही वेळ आपल्याला विनंती आहे. वेळ मारू नका आमची आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने सदस्यांच्या निलंबनाचा घाट या सरकारने घातला अतिशय नियमबाह्य आणि बेकायदेशीर कृती लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आमदारांच्या निलंबनाच्या माध्यमातून सरकारनं केलेलं आहे. प्रथमतः मी त्या सरकारचा तीव्र शब्दामध्ये जाहीरपणे निषेध करतो. बॅटरी आणशील का गाडीची बॅटरी कालच्या घटनेच्या आम्ही सर्व होतो. नसलेल्या गोष्टी तालिका अध्यक्षांनी सांगायला सुरुवात केली. खोटं बोलणं ढेकून बोल अशा पद्धतीने त्यांनी सभागृहाची आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल काढण्याचा प्रयत्न केला. तर म्हणजे अशा खोटारड्या तालिका अध्यक्षाचा सुद्धा मी जाहीरपणे या ठिकाणी धिक्कार करतो. अध्यक्ष महोदय, आम्ही वारंवार सरकारकडे कामगार सल्लागार समितीच्या वेळी सुद्धा 2 आठवड्याचं 3 आठवड्याचं अधिवेशन घ्या अशी आम्ही सातत्याने मागणी करतो. हे 7वं अधिवेशन अध्यक्ष महोदय. कोविडच्या नावाखाली सरकार चर्चेतून पळ काढत आहे. जनतेच्या प्रश्नाचं त्यांना कुठलं घेणं देणं नाही.
लोकशाहीच्या मंदिरामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांची मुस्कटदाबी करण्याचं मात्र सरळपणे हे सरकारकडून काम सुरू आहे. हे सर्व जबाबदार यामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या समाज घटकांच्या प्रश्नांची चर्चा करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी वाड्यावर त्याला कुठल्या प्रकारची मदत सरकारकडून होत नाही. खरीपाच्या पेरणीमध्ये बियाणे बदलून काळ्या बाजाराने बियाण्याची निर्यातीकरण विक्री, पीक विम्याच्या बाबतीमध्ये विमा कंपन्याकडून सर्व शेतकऱ्याची लूट होते. कुणी दखल घ्यायला जाणार नाही त्याच्यामध्ये. शेतीमालाच्या शेतकरी आपल्या औद्योगिक वर्षामध्ये शेतीमाल विकायला लागला. त्यामुळे कुठल्या प्रकारची मदत सरकारकडून होताना दिसत नाही. प्रश्नाला मांडायला कुठं त्या सर्व समाजामध्ये मांडायला गेल्यानंतर कुठं मांडायचं त्याच्यासमोर. आरक्षणाचा मुद्दा घेतला त्याच्यासमोर सरकारच्या नागरिकांना गेले महाराष्ट्रामध्ये बाजू मांडण्यावर सरकार कमी पडलं आणि आता एकही पक्षाने सरकारच्या मंत्र्यांची झालेली आहे. आपली डिस्कला लपवण्याकरता आपली डिस्कला लपवण्यासाठी या राज्याच्या मंत्र्यांमध्ये एकच प्रश्न झालेली आहे. आणि आपली संपूर्ण आपला अभ्यास केंद्रावर टीका करत असताना आपण लपवायचं कारण तो धंदा घडू लागला. आता मी सांगितल्याप्रमाणे शेतकरी आरक्षण थांबवणारा आमच्या मराठा समाजाचा ओबीसी समाजाचा घटक असतात. सरकारकडून त्यांना कुठल्या प्रकारची अपेक्षा राहिला नाही. कोकण सरकार या महामारीमध्ये लाखो रुपये रोजगार केला. अनेक व्यवसाय उद्योग असेल, व्यापार असेल, उद्ध्वस्त झाल्या. सरकारकडे अशा सगळ्या आमच्या घटकांना कुठल्या प्रकारचा आधार देणं, मदत करणं, अशा कुठल्या प्रकारची उपाययोजना तशी मोदी सरकारकडून होताना दिसत नाही. आणि मग आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा आज वेगवेगळे सरकार विधान करत असतं. कालही सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय अतिशय घोटाळेपणाने सरकारचे अपयश लपवण्याचा केविलवाणी प्रयत्न, दुर्दैवी प्रयत्न राज्याचे मंत्री करताना दिसत होते. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे अशा मंत्र्यांचा सुद्धा अध्यक्ष महोदय आम्ही तीव्र शब्दामध्ये त्यांचा सुद्धा जाहीरपणे निषेध केला. आपलं काय कार्यक्षमता लपवायची, अपयश झाकायचं
सरकारने एकच काम केलं अध्यक्ष महोदय, ना शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांच्यामध्ये जाणवत, ना आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकारकडे कुठला कार्यक्रम आहे. या कोविड महामारीमध्ये उद्ध्वस्त झालेल्या लोकांना कुठल्या प्रकारच्या योजना देण्यामध्ये सरकार असमर्थ आहे. एकच फक्त सरकारकडे अध्यक्ष महोदय काम आहे, लोकशाहीच्या मंदिरामध्ये आमदारांची मुस्कटाबी करायची, त्यांना निलंबित करायचं. अध्यक्ष महोदय, सरकार एक कृती काही जरी करत असली तरी आम्ही होऊ देणार नाही. आमदारांचे निलंबन जरी सरकार करत असेल अध्यक्ष महोदय, तरी या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आमचा आवाज ते थांबू शकणार नाही. अध्यक्ष महोदय, जनतेमध्ये जाऊन आम्ही न्याय मागू, पण या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या निमित्ताने मी देऊ इच्छितो. तर अध्यक्ष महोदय, पुष्कळ बोलण्यासारखं आहे. आज सभागृहामध्ये शेतीविषयक कायदे आता आणलेले आहेत त्यांनी. केंद्राचा कायदा हेच काँग्रेस राष्ट्रवादी सरकार दिल्लीमध्ये असताना तत्कालीन कृषी मंत्री शरद पवारांनी आणलेला होता. याच महाराष्ट्र विधानसभेने तो कायदा स्वीकारला होता, परंतु सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना त्याचा विसर पडला. त्यांना शेतकऱ्याच्या हितापेक्षा अध्यक्ष महोदय आपल्या खुर्च्या टिकवणं महत्वाचं आहे, हे यातून आता अध्यक्ष महोदय स्पष्टपणे दिसल्यामुळे येतं. काय नवीन कायदा तुम्ही करणार आहात? या कायद्याला कुठला आधार नाही, या कायद्यातून शेतकऱ्याला कुठलं संरक्षण नाही. उलट केंद्र सरकारनं अतिशय विचारपूर्वक शेतकऱ्याला संरक्षण देताना त्यामध्ये शेतीमालाचं उत्पादन वाढेल, उत्पादित मालाला त्या ठिकाणी संरक्षण मिळेल, उत्पादित मालाला संरक्षण देताना त्याला हमीभावाची त्या ठिकाणी अध्यक्ष हमीभावाचं संरक्षण मिळेल वर्तन केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.